फ्रेंड्स, हे कर्पूराज म्हणून बोललेलं हर्बल प्लांट आहे. हे आपल्याला सायनससाठी कोल्डसाठी वगैरे यूज केलं जातं. ह्याला आपण जे अजवाईन वगैरे बोलतात त्याचं ब्रीड वेगळं आहे, पण ते ब्रीड नाही आहे, वेगळं ब्रीड आहे. कर्पूरराज म्हणून आयुर्वेदामध्ये खूप फेमस आहे. हे वाचाडी म्हणून प्लांट आहे. व्हेरिकोस वेन ज्यांनाही नसांचा त्रास असतो, दबलेले नसा असतात, ब्लड सर्क्युलेशन होत नाही, त्यांच्यासाठी रिकव्हरीसाठी आहे हे आयुर्वेदा प्लांट. हे बँड अँड लीव्ह आहे. ह्याला पुलावमध्ये बिर्याणीमध्ये एक टिपिकल स्मेल यायसाठी चांगला सुगंध येतो भाताला. ह्याची अशी पोटली करून घातली जाते जेवणामध्ये. हे निंबा प्लांट आहे. हे ब्लड प्युरिफिकेशनसाठी वापरलं जातं. ज्यांना सिरोसिस वगैरेचा त्रास आहे त्यांना हे पटकन हील करतं. हे इंटरनल म्हणजे आपण कंझ्युम करू शकतो असं औषध आहे. हे एक्सटर्नल नाही, इंटरनल आहे ट्रीट करायसाठी. पीस लिली आहे. डेकोरेशन बोके वगैरे मध्ये यूज केलं जातं, घराला सजवायला वगैरे. ते फ्लावरिंग प्लांट आहे. पीस लिली म्हणून म्हणतात ह्याला. फ्रेंड्स, हे बघा व्हॅनिलाचं प्लांट आहे. ह्यालाच असे सीड्स येतात. मेल फिमेल फ्रूट एकाच ह्याच्यावरती येतं आणि ते जेव्हा सुकल्यावरती त्याची व्हॅनिलाचे एक्स्ट्रॅक्ट काढले जातात. हे बघा व्हॅनिला, जे आपण एसेन्स म्हणून वापरतो केकसाठी, स्वीट डिशेससाठी, ते आहे हे व्हॅनिला. हे आहे ब्लॅक पेपर. त्याला आता आलेलं नाहीये, पण हे कालामिरी म्हणतो ना त्याचं प्लांट आहे ब्लॅक पेपर.